नमस्ते मित्रांनो, तर सिंपल सिम्प्लिसिटी योगिता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर हे बघा, आज इथे आम्ही आलो आहोत शेतामध्ये आणि खूपच जास्त ऊन आहेत, इतकं ऊन आहेत म्हणजे वारं देखील नाही आहेत, म्हणजे झाडाचं पानसुद्धा हलत नाहीत। आणि हे बघा, माझ्या ज्या गाड्या पण आहेत ना त्या पण उन्हामध्ये आहेत, कारण की गाडी लावायला पण इथे शेतामध्ये सावली नाही आहेत आणि सावली आहेत पण मग बांधावरती आहेत आणि बांधावर काही गाडी लावता येणार नाहीये, त्याच्यामुळे रस्त्यावर लावलेले आहेत। हे बघा, ही आमची ॲक्टिवा, हिला पण खूप ऊन लागत आहेत। आमची मोठी गाडी ही पण उन्हातच उभी आहे, कारण की गाडी आणायची गरज का पडली शेतामध्ये, कारण की त्याच्यामध्ये ना थोडंसं मटेरियल आहे, म्हणजे आम्ही आता शेतामध्ये ड्रिप करत आहोत ना, तर त्या ड्रिपचं मटेरियल आहे, त्याच्यामुळे मग गाडी आणायची गरज पडली इथे। तर त्याच्यामध्ये अक्षरशः पाईप्स आहेत, परत ज्या नळ्या आहेत त्या ड्रिपच्या नळ्या पण आहेत, तर भरपूर वस्तू आहे त्याच्यामध्ये घेऊन आलेलं। तर अशा पद्धतीने आमची गाडीचा आम्हाला यूज होतो आमच्या शेताच्या पण कामामध्ये, आणि कुठे फिरायचं पण असलं तरी फिरणं पण होतं गाडीमध्ये, आणि शेतीच्या कामाला पण आमची गाडी आम्हाला मदत करत असते। तर तुम्हाला दाखवते, चला तर मी आज काय काम करत आहे ते। आणि हे बघा, इथे माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये की आम्ही ज्या नळ्या आहेत ड्रिपच्या त्या नळ्या पसरवलेल्या आहेत, आणि त्या आतमध्ये मध्यभागी सेंटरला पाईप आहेत ना, तर पाईपला जॉईंट केलं आहे। तर हे बघा, अशा पद्धतीनं मस्त इथे नळ्या पसरवल्या आहेत। आणि हे बघा, इकडे माझे मिस्टर पण आहेत ना, ते खाली फवारा मारत आहेत तणनाशक। आणि मला कमेंट करून नक्की सांगा की आम्ही आता ह्या शेतामध्ये काय लावणार आहोत, किंवा तुम्हाला एक अंदाज येऊनच जाईल की नळ्या पसरवलेल्या आहेत म्हणजे आता काय लावायचं आहे इतक्या उन्हामध्ये। तर कोणाला जर आयडिया असेल मी काय लावणार आहे ते, तर मला कमेंट करून सांगा। तर चला तर बघू मग, कोण माझी यूट्यूब फॅमिली आहे ती ओळखते की मी माझ्या शेतामध्ये आता काय करणार आहे। तर पटकन माझा व्हिडिओ बघून पटकन मला कमेंट करून सांगा की मी आता काय करणार आहे ते। तर हे बघा, आणि आम्ही इथे पाण्याची जर गरज पडली तर इथे मोटर पण चालू करतो। हे बघा, अशी पाईपची जॉईंटिंग केलेली आहेत, तर इथे हा कॉक चालू करून नंतर पाणी पण घेतो आम्ही इथे फवारण्यासाठी। आणि हे बघा, इकडे गाडीमध्ये कशा पद्धतीनं पाठीमागच्या साईडला जे साहित्य आहेत ना, सामान आमचं आहेत ना, ते पॅक करून आणलेलं आहेत। हे बघा, तर खरंच आमच्या दोन्ही पण गाड्या आहेत ना खूप कामाच्या आहेत, कुठं बाहेर जाणे येण्याच्या पण कामी पडतात, आणि अशा पद्धतीनं शेताच्या कामाच्या पण ते उपयोगी होतात। तर चला तर मग आता मी ह्या ज्या नळ्या आहेत ना त्या टाईट करून बांधायच्या आहेत, आता मी ते बांधण्याचं काम करत आहेत। आणि आता इथे पूर्ण शेताची ड्रीप करून झाली आहेत। तर हे बघा, आणि तुम्हाला मी थोडीशी चालू पण करून दाखवणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। आणि हे बघा, इतकं गरम होत आहेत ना प्रमाणाच्या बाहेर, तर थोडंसं तोंड असं जर ओलं केलं किंवा थोडंसं अंगावरती गार पाणी घेतलं ना तर बरं वाटत आहे। तर इथे बघा, मस्त मी या ड्रीपचा जो एक कॉक आहे तो चालू केला आहे, आणि मस्त इथं तोंड धुवून घेत आहेत, कारण की थोडंसं मग गार झालं की बरं वाटतं, नाही तर खूपच सारं ऊन आहेत वरती। आणि हे बघा, थोडीशी बाकीची राहिलेली जी ड्रीप आहेत ना, एक दोन वाफ्यांची, ती आता मी इथे पसरवत आहे। तर मी इकडे असं पकडलेले आहे, तर माझा मुलगा जो आहे ना तो एक साईड पकडून पुढे गेलेला आहे, कारण की ड्रीप पसरवणं खूपच अवघड काम आहे। तर मग आम्ही दोन दोन नळ्या घेत आहोत पसरवण्यासाठी, म्हणजे लवकर होईल। आणि इतक्या मोठ्या शेताला पसरवायचं जर म्हटलं तर मग खूपच म्हणजे कष्टाचे काम आहेत ते, आणि ऊन पण भरपूर लागत आहेत वरतून, पण मग जे काम आहेत ते तर झालंच पाहिजे। ऊन धरून जर बसलं तर कामच होणार नाही। तर मग हे बघा, आता इथे कारण की कोबी लावायला पण खूपच लेट झालं आहेत, आणि त्याच्यामध्ये मग माणसं पण भेटत नाही आहेत, कारण की आता उन्हाळा आहेत म्हणून लोकांचे लग्न किंवा मग घरचे कुरडया पापड किंवा मग काही कसं असतं, बायका काय बोलतात की खूप ऊन लागत आहे त्याच्यामुळे तर येत नाहीत। तर असे अनेक कारणं असतात। तर मला इथे आता 2-3 दिवसापासून आम्ही माणसं बघत आहोत, पण मग माणसंच भेटत नाही आहेत कोबी लावण्यासाठी इथे। तर ओळखा, तुम्हाला जर काही एक अंदाज असेल मी काय लावणार आहे तर खरंच मला कमेंट करून सांगा।
तर मी खरंच तुमच्या कमेंटला नक्की उत्तर देईल की तुमचं बरोबर आहेत की चुकीचं आहेत। आणि बघू कोण कोण माझी यूट्यूब फॅमिली आहेत, कोण कोण खरंच मला सांगू शकते, एकदम बरोबर सांगणार आहेत की मी आता काय लावणार आहेत ते, तर ओळखा बघू। तर ठीक आहे, आता इथे पूर्ण पाईप जो आहे तो पसरून झाले आहेत आता। तर आता मी इथे कोपऱ्यामध्ये कट करून इथे साईडला तार बांधलेली आहेत ना, तर तारीला एक गाठ मारणार आहेत नळीची, म्हणजे जे पाणी जे आहेत ना ते खालच्या साईडला जाऊ नये आणि अगदी व्यवस्थित असं ड्रिपनी ते एका वाफ्यामध्येच व्यवस्थित पडेल अशा पद्धतीने इथे मी गाठ मारून घेणार आहेत। तर ठीक आहे, मी आता इथेच व्हिडिओची एंडिंग करते। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि सगळ्यांना गुड बाय।